किचनमधून बायकोने जोरात आवाज दिला. मी गडबडीमध्ये गेलो. जाऊन बघितलं तर तिने दाखवलं हे चिकन. वडील चिकन घेऊन आले होते आणि ती घाबरली ह्या चिकनचा लेग पीस बघून आणि मी पण घाबरलो होतो. हा चिकनचा लेग पीस दिसतोय छोटा मित्रांनो, अख्ख्या भगोन्यामध्ये एकच चिकन लेग पीस बसलाय. हे असलं चिकन खाऊ नका मित्रांनो. ह्या त्या नवीन कोंबड्या ज्या आणल्यात ना बॉयलरमध्ये, 3-3.5-4 किलोच्या कोंबड्या, 30 ते 35 दिवसामध्ये या कोंबड्या तयार होते. ते बसून असतात एका जागी. यांना अँटीबायोटिक केमिकल देऊन वाढवलं जातं आहे. तर हे वडिलांनी आणलेलं चिकन होतं. आता आज आलं आहे, आजचा दिवस खाणार आहे, पण तुम्ही हे खाऊ नका मित्रांनो. हे जीवाशी खेळ आहे. थोडं ChatGPT सर्च केल्यावर समजलं की याच्यामध्ये थोडंफार अँटीबायोटिक केमिकल, याच्यामुळं काय होतं आहे, कोलेस्ट्रॉल वाढते, हाडांना ठिसूळपणा येतो आहे. तर जिभीच्या चोचल्यासाठी आता हे चांगली तयारी केली होती, पण ती तुम्हाला सांगितलं ना ती व्हेजवाली, पण ते चिकन आणि मटण बनवते. हे चिकनचं लेग पीस बनवून ती घाबरली होती. हे नवीन प्रकारच्या बॉईल्ड कोंबड्या, खुट्टाड कोंबड्या, एका जागी बसून 30 ते 35 दिवसात तयार होतात. आपल्या गावरान कोंबडीला 6 महिने लागतात बनायला. आता हे बॉयलरमध्येच नवीन प्रकार आणला आहे. लय मोठं लेग पीस आहे मित्रांनो. त्यामुळं तुम्ही पण हे असले खाऊ नका चिकन, जेणे जीवावर काही परिणाम होईल. घेतानाच विचार करा. त्या मोठ्या 3.5-4 किलोच्या कोंबड्या घेऊ नका.